पेपर लीक प्रकरण आणि विद्यार्थ्यांचं तीव्र आंदोलन या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत गेली। सरकारवर आंदोलनांमुळे दबाव वाढत गेला आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला। भाजपला हा निर्णय घ्यायला भाग पाडणारं सगळ्यात मोठं कारण काय होतं तर ती होती जेनझी। हो, अख्ख्या जेनझीनं या आंदोलनाला बळ दिलं। अगदी भाजप नेत्यांच्या जेनझी मुलांनी सुद्धा या आंदोलनात भाग घेतलेला पाहायला मिळालं। कोणत्या नेत्यांच्या मुलांनी या आंदोलनाला सपोर्ट केला, त्यांनी नेमकं काय काय केलंय सविस्तर पाहूयात या रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय। जेव्हा दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलनाचा भडका उडाला तेव्हा त्याचे हादरे देशभरात बसायला लागले। आसाम, ओडिशा पासून ते थेट उत्तर प्रदेश पर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं या आंदोलनाची झलक पाहायला मिळाली आणि या आंदोलनाची मशाल अगदी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या बड्या नेत्यांच्या लेकींनी सुद्धा हातात घेतली। त्यामुळे त्यांच्या नावाची चांगलीच चर्चा झाली। यात पहिली होती आसामच्या मंत्र्यांची कन्या दिबिसा महंता। आसाममधील असम गण परिषद पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री केशव महंता यांच्या कन्या दिबिसा महंता थेट गुवाहाटीच्या रस्त्यावर उतरलेल्या पाहायला मिळाल्या। 23 जुलैला झालेल्या निदर्शनांमध्ये त्यांनी थेट मोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली आणि विद्यार्थ्यांसाठी न्याय मागत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। ब्रिटनमधून 2 पोस्ट ग्रॅज्युएट पदव्या घेतलेल्या दिबिसा म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर लाठीचार्ज झाला, अश्रुधूर सोडला गेला, हे अत्यंत दुर्दैवी आहे। पण आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा मला अभिमान आहे। मंत्री महंता सध्या आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीत व्यस्त असल्यामुळे त्यांनी या सगळ्या प्रकरणावर बोलणं टाळलेलं आहे किंवा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये। पण जेव्हा मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांना पत्रकारांनी जेव्हा विचारलं तेव्हा वातावरण आणखीच तापलं आणि मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी चतुराईनं उत्तर देत आपल्या मंत्र्याची पाठराखण केली। केशव महंता यांना या विषयावरून ट्रोल करू नका, मुलं वयात आली की त्यांचे स्वतःचे राजकीय विचार असू शकतात, ते त्यांच्या वडिलांच्या विचारसरणीची सहमत असतीलच असं नाहीये, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी हा विषय पुढे नेला। दुसरी लेख होती ओडिशाच्या भाजप खासदार यांची कन्या अर्चिता सचिन राहर। भुवनेश्वरच्या वरिष्ठ भाजप खासदार अपराजिता सारंगी यांची मुलगी अर्चिता सचिन राहर हिनं सोशल मीडियावर थेट आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी येताच अर्चितानं इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली, ज्यातून तिनं या राजीनाम्याचं एका अर्थानं सेलिब्रेशन केलं, ज्यामुळे तिच्या या स्टोरीचे स्क्रीनशॉट तुफान व्हायरल झाले आणि त्याची चर्चा सुद्धा झाली। सोशल मीडियावर त्यावर भरपूर प्रतिक्रिया आलेल्या पाहायला मिळाल्या। तिसरी लेख आहे उत्तर प्रदेशच्या भाजपच्या माजी आमदारांची कन्या यशस्विनी राजे सिंह। उत्तर प्रदेशचे भाजपचे माजी आमदार विक्रम सिंह यांची मुलगी यशस्विनी राजे सिंह हिने सुद्धा सोशल मीडियावर भाजप सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली। सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, ज्याची संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये चर्चा झाली। तिच्या या वेगवेगळ्या भूमिकांचे स्क्रीनशॉट तुफान व्हायरल झाले। म्हणजे बघा, आसामचे मंत्री, ओडिशाच्या भाजप खासदार आणि उत्तर प्रदेशच्या भाजपच्या माजी आमदाराच्या या तिन्ही बड्या नेत्यांच्या घरातूनच भाजपच्या धोरणांना विरोध झाला। एकूणच काय तर 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या या जेनझी पिढीनं राजकारणातली गणितं ही 360 डिग्रीमध्ये बदलून टाकली असं आता म्हटलं जात आहे। त्यामुळे आता जर भाजप नेत्यांच्या घरातली मुलंच जर रस्त्यावर उतरून प्रश्न विचारायला लागलेली असतील तर त्याची चर्चा मात्र होणारच आहे आणि असाच दबाव देशभरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या लोकांकडून निर्माण झाल्यानं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। एकीकडे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होतो न होतं तोच आता आणखी काही नेत्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होत आहे। अशा पोस्टमध्ये तुम्हाला कुणाकुणाची नावं दिसत आहेत आणि तुमच्या मनात कुणाची नाव आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।